तर आमच्या माता भगिनींना तुम्ही लाडकी बहीण योजना लागू केली, आम्ही तिचं स्वागत केलं. पण आज निवडणुका झाल्यानंतर तुम्ही ती योजना बंद करणं चुकीचं आहे. त्यामुळं आम्ही ती योजना बंद होऊन देणार नाही. ते जिल्ह्यातले असल्यामुळे माझा आणि त्यांचा एक चांगला संबंध आहे. आम्ही महाविकास आघाडीत एकत्र काम केल्यामुळं. त्यांना सुद्धा मी आज संध्याकाळी फोन करतो निवांत. नेमकी काय ऑपरेशन टायगर काय भानगड आहे? ते विचारू आणि आपण मीडियासमोर सांगू. आम्ही फक्त काही ॲम्ब्युलन्स आल्या म्हणून आम्ही उठलो, बाजूला आलो. पण त्यावेळेस पणन मंत्र्याचं बोलणं न करता पोलीस बळाचा वापर करून काल सुद्धा आम्हाला मंचर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलं. आज तुम्ही जर पेट्रोल पंपाच्या समोर गेलं तर डिझेलला रांगा आहेत, पेट्रोल रांग आहे, गॅस मिळत नाही. शेवट नाराजी वगैरे काय नाही. त्यांच्याशी माझा काय असा कुठला डायलॉग झालेला नाही. तुम्ही कशामुळं भाजपमध्ये प्रवेश केला, काय कारणं आहेत, त्या गोष्टीची जरा सविस्तर मी त्यांच्याशी चर्चा करतो. महायुतीच्या उमेदवाराला या परिस्थितीत विचारण्यापेक्षा ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस त्यांना विचारणार मी, तुम्ही आमच्या पक्षाने तुम्हाला काय कमी केलं? खासदार निलेश लंके आपल्यासोबत आहेत. नेते आज नगर मनमाड रस्त्याची पाहणी केली. काय एकंदरीत परिस्थिती आहे रस्त्याची आणि कधीपर्यंत ते काम प्रगतीपथावर राहील? नगर मनमाड रस्त्यावर आज थोड्या फार प्रमाणात एक समाधान वाटलं. गेले 8-9 वर्षापासून तो रस्ता बंद अवस्थेत होता. त्या रस्त्याला अनेक टेक्निकल अडचणी आल्या. मी आमदार झालो त्यावेळेस ती परिस्थिती पूर्णपणे खड्डे खांदून ठेवलेत. एक मृत्यूचा सापळा त्या ठिकाणी झाला अशी परिस्थिती होती. तर ज्यावेळेस मी उपोषण केलं होतं त्यावेळेस 450 लोकांची डेथ त्या रस्त्यावर झालेली होती, नगर मनमाड रस्त्यावर. पण आपण खासदार झाल्यानंतर तो पहिला कोण कॉन्ट्रॅक्टर होता, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी झाल्या. तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट करायला लावला. नंतर आपण नवीन कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी काढण्यात आलं. पण त्याला काही टेक्निकल अडचणी आल्या, की टेक्निकल अडचणीमुळे ते कॉन्ट्रॅक्ट ठेकेदार न बसल्यामुळं परत तिसरं कॉन्ट्रॅक्ट काढण्यात आलं आणि हे भारत नावाची एक एजन्सी, त्या एजन्सीने ते काम घेतलं आणि जनरली 1 वर्षापूर्वी ते काम चालू झालं. आता सरासरी त्या रस्त्याची शिर्डी ते नगर विळद घाट अशी 70 किलोमीटरची लांबी आहे. 70 किलोमीटर प्लस 70 किलोमीटर असे 150 किलोमीटर, म्हणजे दोन्ही बाजूचे लेन जर धरली तर त्यामध्ये एक 50% काम झालेलं आहे. त्यामध्ये कामाची धीमी गती शिर्डी आपलं राहुरी ते नगरपर्यंत जो रस्ता आहे तो, त्यामध्ये एक 26-27% काम झालेलं आहे. त्यामध्ये काही पोर्शन असे आहेत आम्ही पाहिले पूर्णपणे काम झालेलं आहे. फक्त त्यावर जर काँक्रीट टाकलं, डांबर टाकलं तर तो एक अशा त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सूचना केल्या, की हा सुद्धा एक 35-40% पाऊस होत नाही तोपर्यंत रस्ता पूर्ण केला पाहिजे. पण एक वर्षाच्या आत कुंभमेळ्याच्या आत तो रस्ता पूर्ण होईल. कारण जनरली तो पूर्ण रस्त्याची लेंथ पाहिली तर एक 50% काम झालेले आहे. पण ते एक साईडला रस्त्याचं काम होतंय, दुसऱ्या साईडला परत रस्ता उखडला जातोय. त्याला आता आम्ही सूचना केल्या, पहिल्यांदा सगळे खड्डे बुजून टाक, खड्डे क्लिअर कर. कारण आता पानकाळा कधी पाऊस येईल सांगता येणार नाही. त्यामुळे पहिले खड्डे बुजून क्लिअर करून दे. म्हणजे ते दुसरा प्रश्न असा होता, की महागाईच्या विरोधात आज महाविकास आघाडीने आंदोलन केलं. कुठेतरी रोहित पवारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सत्ताधारी कुठेतरी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत. या महागाई असो, शेतीमालाच्या बाबत आंदोलन चालू असतं. काल आम्ही मनसरला आंदोलन केलं. मी होतो, रोहित पवार होते, आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब होते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब होते, माजी आमदार अशोक बापू पवार, देवदत्त निकम, त्या भागाचे आमदार बाबाजी काळे. आम्ही आंदोलन केलं. आंदोलन करत असताना आम्ही सुद्धा सांगितलं, की पणन मंत्र्याशी आमचं बोलणं करून द्या. कलेक्टरशी आम्ही संपर्क केला. पणन मंत्र्याशी बोलणं होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आम्ही फक्त काही ॲम्ब्युलन्स आल्या म्हणून आम्ही उठलो, बाजूला आलो. पण त्यावेळेस पणन मंत्र्याचं बोलणं न करता पोलीस बळाचा वापर करून काल सुद्धा आम्हाला मंचर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलं आणि आमच्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचा पण काल प्रयत्न केला. पण आम्ही स्ट्रिक्टली पोलिसांना सांगितलं, एक वेळेस आम्ही जे या ठिकाणी बसलेलो आहे आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण आमच्या कुठल्या शेतकरी बांधवावर किंवा आमच्या कुठल्या सहकार्यावर गुन्हा दाखल करायच्या भानगडीत पडू नका. याचा अर्थ आमचं सरकारला म्हणणं आहे, मुख्यमंत्र्यांनी एक 2024च्या निवडणुकीमध्ये जाहीर केलं होतं, की माझं सरकार आल्यानंतर मी कांद्याला ₹25 बाजारभाव देईन. पण त्यांना त्या गोष्टीचा विसर पडलाय. त्या गोष्टीचा विसर पडलाय. आज ₹15.80 नाशिक विभागामध्ये कांद्याचा रेट केलाय, पण ते फक्त घोषित केले. तिथं ॲक्च्युअली ती परिस्थिती वेगळी.
आज जर कांद्याच्या उत्पादनाचा जर विचार केला आपण, उत्पादन जर खर्च काढला तर उत्पादन खर्चालाच 17-18 रुपये उत्पादन खर्च येतो. तर कमीत कमी 25 रुपये पाहिजे. दुधाची सुद्धा परिस्थिती, दुधाचं जर उत्पादन खर्च काढलं तर 40 रुपये लिटरला खर्च आहे दुधाला दुधाला सुद्धा. अशा सगळ्या आज शेतीमालाची परिस्थिती असू, त्याचबरोबरीने आज तुम्ही जर पेट्रोल पंपाच्या समोर गेलं तर डिझेलला रांग आहेत, पेट्रोल रांग आहे, गॅस मिळत नाही. मी काल परवा 8 दिवसापूर्वी चाकण भागातून येत असताना काही आपल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांनी कर्ज काढून हॉटेल टाकलेत. त्या हॉटेलवर सहज विचारला, "अरे 1 वर्षापूर्वी हॉटेल टाकले, 6 महिन्यापूर्वी हॉटेल टाकले, हे बंद का?" त्यावेळेस मला अशी माहिती मिळाली की गॅसच मिळत नाही म्हणून ते हॉटेल बंद आहे. पेट्रोलची तीच परिस्थिती. आम्ही नाशिकला ज्यावेळेस लासलगावला आम्ही आंदोलन करण्यासाठी गेलो आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी. तर तिथं काही शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मार्केटला माल घेऊन यायचा आहे. पण आम्ही जेव्हा ट्रान्सपोर्टरकडे जातो, ट्रान्सपोर्टरकडून आम्हाला सांगितलं जातं की आमच्या गाडीला डिझेलची व्यवस्था कर, मग आम्ही ट्रान्सपोर्टर करू. हे सरकारचं अपयश आहे. त्यामुळे सरकारने अपयश आलेलं सरकार आहे. शेतीमालाच्या बाबत सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबत हे शेतकरी विरोधी सरकार आहे. त्यामुळे काल कॅबिनेट होती. काल आम्ही तर यांना सरकारमधील मंत्री महोदयांना सांगितलं की तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकरी पुत्र जर असताना तर कालच्याच कॅबिनेटमध्ये निर्णय करता. आज महागाईची परिस्थिती म्हणजे भयानक परिस्थिती आज. जर देशाचा प्रमुख प्रधानमंत्री जर म्हणत असतील की तुम्ही तेल खाऊ नका, म्हणजे हे किती वाईट गोष्ट आहे. नाही ते एकीकडे लाडक्या बहीण योजना जी विधानसभेला गेम चेंजर ठरली, मात्र आता 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं गेलं. कुठंतरी फक्त निवडणुकीपुरतं आश्वासन दिलं गेलं आणि तेवढं वर्षभरामध्ये 24,000 कोटी रुपये खर्च फक्त त्या लाडक्या बहीण योजनेवर झाला. तर त्यावेळेस सरकार त्याबाबत केवळ निवडणुकीपुरतं पाहिलं असं वाटतंय का? काय असतं, आमच्या माता भगिनींना तुम्ही लाडकी बहीण योजना लागू केली, आम्ही तिचं स्वागत केलं. पण आज निवडणुका झाल्यानंतर तुम्ही ती योजना बंद करणं चुकीचं आहे. त्यामुळं आम्ही ती योजना बंद होऊन देणार नाही. कारण तुम्ही एखादी योजना चालू केली ना, आमच्या भगिनींना तुम्ही आधार देताना ते चालू राहू द्या ना, काय फरक पडतो? त्यामुळं आम्ही त्या गोष्टीचा आमचा विरोध असणार आहे. कारण त्या आमच्या लाडक्या बहिणी योजना ही चालूच राहिली पाहिजे. पुणे ते विधान परिषदेच्या निवडणुकीवर येऊया. प्राजक्त तनपुरेंनी शरद पवारांना कुठलीही कल्पना न देता भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देखील दिली. भाजपकडून जास्तीत जास्त आयाराम जे आहेत त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि नेमकं कोणती नाराजी होती की तनपुरेंना असा निर्णय घ्यावा लागला? शेवट नाराजी वगैरे काय नाही. त्यांच्याशी माझा काय असा कुठला डायलॉग झालेला नाही. तुम्ही कशामुळं भाजपमध्ये प्रवेश केला, काय कारणं आहेत, त्या गोष्टीची जरा सविस्तर मी त्यांच्याशी चर्चा करतो. कारण आता ते महायुतीचे उमेदवार आहे. आम्ही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून काम करतो. त्यामुळं महायुतीच्या उमेदवाराला या परिस्थितीत विचारण्यापेक्षा ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस त्यांना विचारणार मी, तुम्ही आमच्या पक्षाने तुम्हाला काय कमी केलं? ते वेळ मिळाल्यानंतर आणि त्यांनी सांगितल्यानंतर तुम्हाला आठवणीने सांगन अशी अशी अडचण होती. बरं नाही ते विरोधकांचा आणखी एक प्रश्न होता की ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा राज्यामध्ये राबवलं जात आहे. खासदार वाकचौरे ठाकरे गटाचे खासदार आहे, मात्र ते कुठेतरी शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. चंद्रकांत खैरेंनी देखील याबाबत बोललं की तुम्ही जाऊ नका. तर नेमकं आघाडीचेच जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना सत्ताधारी खेचण्यात यश मिळत आहे. काय वाटतं एकंदरीत ठाकरे गटाचंही अपयश म्हणावं लागेल का? नाही, यश अपयश हे जनता ठरवित असते. पण आज बऱ्याच वेळा मीडियामध्ये येतं की ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी, हे परिस्थिती वेगळी असते. परिस्थिती वेगळी असते. फक्त या चर्चा असतात. एखादी ती चर्चा पण असू शकतं. सत्यता काय मला माहीत नाही. वाकचौरे साहेब आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. ते आमच्याबरोबर संसदेमध्ये काम करतात. त्यामुळं त्यांना सुद्धा मी ते जिल्ह्यातले असल्यामुळे माझा आणि त्यांचा एक चांगला संबंध आहे. आम्ही महाविकास आघाडीत एकत्र काम केल्यामुळं त्यांना सुद्धा मी आज संध्याकाळी फोन करतो निवांत. नेमकी काय ऑपरेशन टायगर काय भानगड आहे ते विचारू आणि आपण मीडियासमोर सांगू. धन्यवाद नेते. प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर.